नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर मराठा मोर्चा, त्यानंतर सातत्यानं सरकारवर होणारी टीका, मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, खडसेंना जावं लागणं आणि त्याच्यानंतर आलेल्या या मिनी विधानसभा म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका, त्याही 147 थोड्याने. त्याच्यामुळे आव्हान मोठं होतं. पण या सगळ्यामध्ये सुद्धा भाजपनं म्हणजे सुसाट कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 55 नगराध्यक्ष आणि 22 नगरपालिका जिंकून भाजप हा आत्ताच्या घडीला राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आणि त्याला कारणीभूत ठरल्याचं सांगतात भाजपच्या नेत्यांचा दावा असा आहे की नोटबंदी म्हणजे नोटबंदीमुळं म्हणजे काळ्या पैशावर जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यामुळं लोकांमधली भाजपची, परिणामी देवेंद्र फडणवीसांची आणि मोदींची विश्वासार्हता पुन्हा वाढली आणि लोकांनी हाच विश्वास मतपेटीतून व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं आजच्या चर्चेचा विषय हा आहे की नोटबंदी भाजपच्या पथ्यावर पडली का, नोटबंदीमुळं भाजपला तारलं का नोटबंदीनं. आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपल्यासोबत असणार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. स्वागत तुमच्या सगळ्यांचं चर्चेत. चंद्रकांतदादा, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. कशाचा हा सर्वात एवढा मोठा विजय झाल्याचा तो विजय झालेला आहे. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय. मोदींनी ट्विट करून सांगितलं, तुमच्या नेतृत्वाचं अभिनंदन केलं, दानवेंचं अभिनंदन केलं. नोटबंदीमुळं आणि मोदींचा हा विजय आहे का हा स्थानिक नेतृत्वाने इथे केलेल्या कामांचा विजय आहे? म्हणजे मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचा विजय आहे का स्थानिक कामांचा विजय आहे? नाही, कसं आहे की 2.5 वर्षात केंद्रामध्ये आणि 2 वर्षात राज्यामध्ये जे जे सामान्य माणसासाठी आम्ही केलं ते सामान्य माणसाच्या भाषेत सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मला असं वाटतं की मोठं यश त्याला जाईल. योजना अनेक होतात, परंतु त्या योजना लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचत नाही. आणि ह्यावेळेला ज्या प्रकारच्या सभा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि रावसाहेब दानवेंनी सगळ्यांच्या म्हणून लावल्या आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी अशी ठरली की बा आपण करतोय खूप, पण ते लोकांपर्यंत रजिस्टर होत नाही. अगदी शाहू महाराजांच्या नावाने आता जी फी प्रतिपूर्ती योजना आपण डिक्लेअर केली ती किती जणांपर्यंत पोहोचली की गेल्या जूनचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. तर हे सगळं सभांमधून नीट मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. हा एक भाग. नोटाबंदीचा तोटा होईल असं वाटत होतं काँग्रेसला, परंतु तो फायदा असा झाला की नोटाबंदीच्या निर्णयाच्या बाजूने सर्वसामान्य जनता उभी राहिली. सभांमधून ज्यावेळेला असा उल्लेख आम्ही करायचो किंवा काही दिवस आपल्याला त्रास सहन करावा लागेल पण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक, लोक मनापासून टाळ्या वाजवायच्या. आणि त्यामुळे नोटाबंदीचा तोटा होईल असं जे वाटलं होतं तो झाला नाही, तो फायदाच झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड मेहनत ही त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली. या सगळ्याचा परिणाम म्हणून हे यश मिळालेलं आहे. ठीक आहे चंद्रकांतदादा, पण तुम्ही म्हणता की नोटाबंदीच्या बाजूने जनता उभी राहिली, मोदींचा जो विश्वास आहे तो लोकांनी सार्थ ठरवला. पण इथं जे दिसतंय त्यानुसार काँग्रेसला नगराध्यक्ष पदावरती 21 नगराध्यक्ष काँग्रेसचेच, राष्ट्रवादीचे 20 आहेत आणि नगरपालिका धराच्या म्हटलं तर 21 काँग्रेसकडे आहेत, राष्ट्रवादीकडे 19 आहेत, आघाडीकडे म्हणजे 12 आहेत आणि त्रिशंकू 26 आहेत. मग असा हिशोब केला नोटाबंदीच्या हिशोबाने तर नोटाबंदीच्या विरोधात जास्त लोकांचं मतदान आहे असं म्हणायचं का? मग असं आहे की म्हणून म्हटलं ना की नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुळात राष्ट्रीय इश्यूजवर निवडणूक होतच नाही. त्यामुळे तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला आजच्या चर्चेचा नोटाबंदीचा, पण तो विषय बाजूला ठेवा. शेवटी स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका ज्या होतात तर त्या राज्याने आमच्यासाठी काय योजना केल्या, ते राज्य ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला काय योजना देणार आहे यावर या निवडणुका होत असतात. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाची सुद्धा जी एक ताकद असते. त्यामुळे केंद्रातल्या निवडणुका राष्ट्रीय विषयावर होतात, राज्यातल्या निवडणुका राज्याच्या विषयावर होतात, बरोबर, पण नगरपालिकांच्या निवडणुका हे स्थानिक विषयांवर होतात. त्यामुळे नोटाबंदीचा फायदा तोटा या दोन्ही विषय मला असं वाटतं गैर लागू पडतात. ठीक आहे चंद्रकांतदादा, तुम्ही म्हणता की दोन्ही विषय गैर लागू आहेत, मान्य. तुम्ही म्हणलात की स्थानिक नेतृत्वानं सुद्धा खूप मोठं कष्ट घेतलेलं होतं आणि इथल्या लोकांच्या भाषेत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण ज्या मराठवाड्यामध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत तिथं सर्वाधिक फटका बसला तो भाजपला. हे कशामुळे झालं? तिथलं स्थानिक नेतृत्व कमी पडलं? भोकरदनमध्ये, परळीमध्ये? आमची राज्याची या सगळ्याच गोष्टींचा आढावा आणि समीक्षा करणारी रचना आहे. आम्ही त्याची समीक्षा करू, परंतु ज्या परळीवरून तुम्ही इतकं दिवसभर चालवलेलं आहे तर माझं म्हणणं असं की परळी मुळात भाजपकडे नव्हतीच, ती धनंजय मुंडेंकडेच होती. आणि जसं परळीतलं एक अपयश घेऊन तुम्ही बोलतात तर एकाच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या 5 पैकी 4 नगरपालिका ताब्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रात तर आम्ही एक एक गड उखडून फेकला सगळ्यांचा. कराडमध्ये पृथ्वीराज बाबांना घरोघर जावं लागलं, जयंत पाटलांना इस्लामपूरमध्ये बूथवर बसावं लागलं, तासगावमध्ये आम्ही जिंकलो. तर मला असं वाटतं की माझी हात जोडून विनंती आहे की एक पंकजाताईंचा परळीतला पराभव की जी नगरपालिका नव्हतीच, बरोबर,
त्याच्या भोवती हे सगळं न फिरवता आम्ही जे मिळवलेलं यश आहे त्या भोवती फिरवा. ठीक आहे, आपल्यासोबत धनंजय मुंडे. धनंजय मुंडेजी, असं का झालं की जिथं तुमचा पक्ष स्ट्रॉंग आहे, तांत्रिक अडचणीमुळे कदाचित धनंजय मुंडे आपल्यासोबत नाही आहेत, पण आपल्यासोबत हर्षवर्धन पाटीलजी काय चुकतंय काँग्रेसचं? नाही, मुळात तर हा जो निकाल लागलेला आहे की याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की फक्त 58.5 लाख मतदार जे आहेत हे 58.5 लाख मतदारांचा हा कौल आहे. आणि याच्यात जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं, ठीक आहे, आकडेवारीमध्ये आज भारतीय जनता पक्ष नंबर 1 ला आलाय, नंबर 2 ला काँग्रेस पक्ष आहे, हा आकडेवारीचा विषय झाला. परंतु मताची टक्केवारी जर आपण बघितली तर 1/3 विरुद्ध 2/3 असं साधारणतः मतदाराचा कौल आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2/3 मतदान हे 58 लाखापैकी हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात झालेलं आहे. भाजप सेनेची युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढलं आणि तिथल्या काही स्थानिक आघाड्या वेगळ्या लढल्या. त्यामुळं चित्र जर आपण आता बघितलं तर निश्चितपणानं लोकांच्या मध्ये नाराजी आहे, नाही असं नाही. आता हे जे थेट नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते, मुळात तर थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही ह्याचीच व्यूहरचना सत्ताधारी पक्षांनी असे केली होती की आपण फक्त अध्यक्षाच्या पदावर फक्त आपण एक कॉन्सन्ट्रेट करायचं आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार जर भाजपचे जर बघितले आपण तर ते काँग्रेस किंवा एनसीपीचेच कार्यकर्ते आहेत. सत्ता आहे म्हणून ते तिकडे गेले आणि उभा राहिले. असं कुठं घडलंय का ह्या नगरपालिकेमध्ये की भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक काम त्या शहरामध्ये केलं, संघटनेतनं कार्यकर्ते पुढे आले आणि मग ते उभा राहिले आणि मग त्यांच्या बाजूने कौल दिला, असं नाही घडलं. ठीक आहे, आपण चंद्रकांत विचारूयात ना. शेवटी नाही म्हणलं तरी सत्ता असती. ठीक आहे, चंद्रकांत विचारूयात ना. चंद्रकांत दादा, असं आहे की हर्षवर्धन पाटील म्हणताय की एकतर तुम्ही अध्यक्षपदावरती जे उमेदवार दिले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात करून दिले, तुमची काही संघटनात्मक उभारणी नाही, ही फक्त आयडिया आहे सत्ता मिळवण्याची. नाही, पहिलं त्यांचा तो जो मुद्दा आहे की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आणि खालचे उमेदवार फार विजयी झाले नाही, हेच विश्लेषण चुकीचं आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यापुरतं तुम्हाला सांगतो, बाकीच्या जिल्ह्यांचे असंच विश्लेषण करता येईल, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलला म्हणजे राष्ट्रवादीचा गड ज्याला म्हणतात, त्या गडामध्ये 126 मतांनी आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार पडला, पण खाली आमच्या 20 पैकी 9 जागा निवडून आल्या. इचलकरंजीमध्ये आत्ताच निकाल हाती आले, कारण ती सगळ्यात मोठी नगरपालिका आहे. 38,000च्या मार्जिनने आमचा नगराध्यक्ष विजयी झाला आणि खाली सुद्धा भारतीय जनता पार्टी ताराने म्हणून 26 जागा आल्या एकूण 62 पैकी. 30 जागा लागतात सत्ता बनवण्यासाठी. हे ठीक आहे चंद्रकांत दादा, मुद्दा असा आहे की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले बोला आणि खाली विजयी झाला नाही असं नाहीये, आणि आयात केले वगैरे उमेदवार असा विषयच नाहीये. मग जरा त्यांनी सुद्धा त्यांचे कोण कार्यकर्ते लढवले सांगावं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे यावेळेला पण जसं विधानसभेप्रमाणे जसं विधानसभेला तुम्ही शाश्वत धर्मासाठी आपत धर्म स्वीकारला होता, तसं यावेळेला स्वीकारला होतात का? तुम्हाला जर काही अस्पृश्य कोणीच नसतं राजकारणात, तसं हो म्हणून सांगा की काय प्रॉब्लेम आहे? नाही, असं म्हणताच येणार नाही. शेवटी आम्ही त्या शहरामधले जे अतिशय चांगली इमेज असणारे आहेत, आता इचलकरंजीला सौ स्वामी विजयी झालेले आहेत, अतिशय चांगल्या वकील आणि अतिशय समाजामधली चांगली प्रतिभा असणार आहेत. त्या गेले वर्ष 1.5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होत्या. आम्ही सर्व्हे केल्यानंतर लक्षात आलं की ह्या लागू शकतात आणि आता मी म्हटल्याप्रमाणे 37,900 इतक्या मार्जिने त्या विजयी झाल्या. सगळ्या ठिकाणी असं होत नाही किंवा बाहेरचे उमेदवार आणले, परंतु काही ठिकाणी तो मतदारसंघ मोठा असल्यामुळे ज्याची इमेज त्या शहरामध्ये असा विचार करावा लागतो आणि त्याला मला असं वाटतं काँग्रेसही अपवाद नाही, राष्ट्रवादी नाही आणि शिवसेना पण नाही. ठीक आहे. आपल्यासोबत धनंजय मुंडे आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे. परळीचा गड त्यांनी कायम राखला, पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. पण धनंजय मुंडे, असं काय झालं की काँग्रेस राष्ट्रवादीचा एकेकाळी गड होता पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यामध्ये वर्चस्व होतं, तिथून आता म्हणजे मुळासकट उकडून काढून फेकून देतात काय अशी अवस्था झालेली आहे. आणि तिथं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये जवळपास 55 भाजपचे नगराध्यक्ष उभे राहिलेले आहेत. आणि आता जसं चंद्रकांत दादा म्हणाले की आम्ही स्वच्छ प्रतिमेची आणि चांगली लोक निवडली, तर तुमची लोक निवडताना पण चूक झाली का? नाही, मुळामध्ये लोक निवडताना चूक झाली का असं म्हणता येत नाही, पण त्या भागामध्ये अनेक वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, काँग्रेसची अशी सत्ता होती आणि स्वाभाविक त्या सत्तेच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी थोडीशी असावी हे आता निकाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. जर असा अँटी इन्कम्बन्सीचा फायदा, आम्ही राज्य सत्तेमध्ये आहोत आणि राज्य सत्तेमध्ये आम्ही असल्यानंतर प्रत्येक सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी
त्यानंतर वेगवेगळ्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी तिजोरी रिकामी करतो, तुम्ही आम्हाला इथली सत्ता द्या. त्याचा एक थोडासा परिणाम त्या भागामध्ये झालेला मला या ठिकाणी दिसतोय. पण खरं सांगायचं जर झालं तर भारतीय जनता पार्टी ही फार त्यांनी काम चांगलं केलंय या आधारे निवडणुका जिंकल्यात अशातला विषय नाही. एक पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण सोडून द्या, पण बाकी ठिकाणी मताचं पोलरायझेशन या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं. आणि एमआयएमला सुद्धा भारतीय जनता पार्टीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये उतरवलं आणि एमआयएमला उतरवल्यामुळे सेक्युलर मतामध्ये विभागणी झाली आणि त्याचा फायदा स्वाभाविक भारतीय जनता पार्टीला बऱ्याच ठिकाणी झाला, ठिकाणी शिवसेनेला झाला. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी म्हणायचा आहे की बीड जिल्ह्यातल्या आमची नव्हतीच असं दादांनी सांगितलं, पण सन्माननीय दादांनी हेही विषय या मराठवाड्याच्या बाबतीतला सांगितला गेला पाहिजे की आपल्या राज्याच्या अध्यक्षांची भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका गेली. त्यानंतर परतूर नगरपालिका ही आपल्या जालन्याच्या पालकमंत्री लोणीकर साहेबांची गेली. बीडच्या पालकमंत्र्यांची या ठिकाणी नगरपालिका गेली. तर या बाबतीत मराठवाड्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये दादा बोलतील का? कारण मराठवाड्यामध्ये तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फार चांगलं यश मिळालंय इतर विभागापेक्षा. तर यामध्ये आपण म्हणताय की बाकी ठिकाणी मग नोटाबंदीचा विषय आला नाही, बाकी ठिकाणी आणखीन विषय जे राज्य आणि केंद्र सरकारने करायला पाहिजेत त्या योजना जाहीर केल्या, त्या लोकांच्या भाषेत आम्ही समजून सांगायला यशस्वी झालो, तर हे या ठिकाणी होऊ शकला नाहीत का? आता अनेक ठिकाणी या भागातही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभा केल्या, पण त्या सभेचा परिणाम त्या ठिकाणी झाला नाही. शेवटी एक महत्वाची गोष्ट आहे की राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सरकारचे 2च वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि शहरामध्ये आणखीन पाहिजे तसा असंतोष राज्य सरकारच्या विरोधात नाही, हे एक कारण असू शकतं. पण याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसतो. नोटबंदीचा विषय सर्वसामान्य माणसाच्या मनात असंतोष दिसला, पण तो मतात रूपांतरित झाला नाही. याला कारण की नोटबंदीचा निर्णय जिथून झाला त्या केंद्र सरकारची ही निवडणूक नव्हती, ही नगरपालिकेची निवडणूक होती आणि स्थानिक पातळीवरती बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सत्तेवर असल्यामुळं त्याचा अँटी इन्कम्बन्सीचा फायदा हा स्वाभाविक या ठिकाणी भाजपला, सेनेला झालेला दिसतोय. ठीक आहे. दादा जे काही धनंजय मुंडे म्हणाले त्याच्यावरती तुम्ही उत्तर देऊ इच्छिता? कारण ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तिथेही मराठवाड्यातही सभा घेतली होती, मराठवाड्यात पण नोटबंदीचा इफेक्ट होता, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट तिथं का नाही जाणवला? तिथं कसं काय राष्ट्रवादीला यश मिळालं? एखाद्या ठिकाणी अपयश मिळालं त्याच्यावरच बोट ठेवायचं आणि बाकीच्या ठिकाणी जे यश मिळालंय त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे बरोबर नाही. आणि मराठवाड्यामध्ये सफाया झाला, जसं तुमचा पश्चिम महाराष्ट्रात फार मी सफाया करून टाकला, तसं मराठवाड्यात काही सफाया वगैरे तुम्ही काही केलेलं नाही. तिथेही सगळ्यांना बॅलन्स जागा मिळालेल्या आहेत. अच्छा, ठीक आहे. धनंजय मुंडेजी, मुद्दा असा आहे की आतापर्यंत जे डिक्लेअर्ड सीट्सचा आकडा आहे तो 3,500च्या घरात आहे आणि बीजेपीला त्यापैकी 900 पर्यंत जागा मिळालेल्या आहेत. शिवसेनेला 514, राष्ट्रवादीला 638 वाढू शकतात म्हणजे, आणि काँग्रेसला 643. तुमच्यापेक्षा थोड्याशा जास्त जागा त्यांना मिळाल्या, ते थोडेसे कदाचित खुश असतील. काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही म्हणतात की अजूनही शहरामध्ये सरकारच्या विरोधातला असंतोष नाहीये आणि तो अजूनही तसा मतपेटीतून व्यक्त होत नाहीये, तुमच्यावरती लोक विश्वास ठेवायला तयार नाही, त्याचा हा परिणाम आहे का असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे व्यक्तिगत कदाचित तुमचं मत असेल, पण ज्या ठिकाणी जेवढे आकडेवारी आता तुम्ही सांगितली तुमच्या तोंडून की 638 जागा ह्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या आणि काँग्रेसच्या 643 आल्या. आता तसं पाहिलं तर 638 जागा आम्ही विरोधी पक्षात असताना, गेली 15 वर्ष राज्य सत्तेमध्ये असताना आणि 2.5 वर्षाच्या या केंद्र सरकारच्या आणि 2 वर्षाच्या भाजपच्या सत्तेमध्ये एवढ्या जागा मिळवणं, तसंही आम्ही म्हणतो की हा आमचा काय पराभव नाही आहे. आणि 3,500 पैकी फक्त 900 जागा भाजपने जिंकला, त्याच्यात निर्विवाद भाजपचं यश तुम्ही कसं काय म्हणता? किती टक्के जागा झाल्या? मी जर समजू शकलो असतो की 3,500 पैकी 1750 जागा जर भाजपने जिंकल्या असत्या तर आम्ही भाजपचं अभिनंदन केलं असतं. आजही या यशाला आम्ही काही अपयश म्हणत नाही, आम्ही आजही भाजपचं अभिनंदन करू. मी तुम्हाला यासाठी विचारलं, अर्ध तरी यश मिळवायला पाहिजे, अजित पवार, शरद पवार, सुप्रियाताई, तुम्ही म्हणजे सगळी अख्खी फौज पूर्ण ताकदीनिशी उतरलं होतं आणि कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मिनी विधानसभा होत्या त्या तुम्ही गांभीर्याने घेतल्या होत्या. तरीही माझा प्रश्न हा आहे की तुम्ही खूप गांभीर्याने निवडणूक लढवली, मात्र तरीही लोकांनी विश्वास का नाही ठेवला? मी आपल्या प्रश्नाला उत्तर पहिल्यांदा देतो. तुम्ही ज्या आमच्या नेतृत्वांची नावं घेतली
ते कुठलेही नेते आमचे प्रचारामध्ये नव्हते या निवडणुकीमध्ये. आपल्या माहितीसाठी सांगतो की एकीकडे पुण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती, सातारा सांगलीची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती. त्याची जिम्मेदारीमध्ये स्वतः दादा त्या ठिकाणी गुंतलेले होते. पवार साहेबांनी कधीच अशा छोट्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही, यापूर्वीही घेतलेला नाही. ताईंचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामुळे त्या प्रचारासाठी फिरू शकल्या नाही. आम्ही एक 2-4 नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फक्त या निवडणुकीमध्ये फिरलोत आणि त्या नेत्या दुसऱ्या फळीतले, आणि आम्ही या ठिकाणी हे यश संपादित केलंय. आमच्या दृष्टीनं दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि या ठिकाणी यश मिळवलं, तर आपण म्हणायचं की नाकारलं, तर मग भोकरदनमध्ये कसं स्वीकारलं, अंबडमध्ये कसं स्वीकारलं, कळंबला स्वीकारलं, तुळजापूरला स्वीकारलं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आता मंगळवेढ्यात सुद्धा पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी सत्तेचा वापर करून प्रत्येक ठिकाणी जनतेला भाषणातून सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला मतं दिले, नगरपरिषद ताब्यात दिली तरच आम्ही तुम्हाला निधी देऊ, याचाही परिणाम त्या ठिकाणी झाला. आता तसं पाहिलं तर स्वाभाविक लोकशाहीमध्ये असं सत्तेतल्या मंत्र्यांनी असं बोलणं हे योग्य नाही, पण तरीही तुम्ही आम्हाला सत्ता दिली तर आम्ही निधी देऊ पद्धतीची भाषणं झाली. त्याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी बऱ्याच अंशी या निवडणुकीमध्ये झाला. म्हणून या ठिकाणी फार काही नाही, फक्त 300 नगरसेवक ते जास्त निवडून आणू शकले. केंद्रातली आणि राज्यातली सत्ता असताना हे तसं पाहिलं तर अपयश आत्ताही ठासून सांगतो. ठीक आहे. अभय देशपांडे आपल्यासोबत. अभय देशपांडेजी, फार काही मोठे यश नाही असं म्हणतायत धनंजय मुंडे, आणि चंद्रकांत दादा म्हणतात की आम्ही भरपूर मोठं यश मिळवलेलं आहे. त्याचं कारण की आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सफाया केलेला आहे जवळपास, आणि म्हणजे जी परळी पालिका नव्हतीच जी भाजपकडे, त्याच्याबद्दल दुःख करण्यात कारण नाही, आणि जिथं की पराभव झालेला आहे भोकरदनमध्ये दानवेंचा, त्याच्याबद्दल आम्ही मीमांसा करू. मला वाटतं की या निवडणुकीचं एकूण सगळं आता जे चित्र समोर आलंय त्याचा तुलनात्मक विचार मला वाटतं की 2011च्या निवडणुकीशी केला पाहिजे. 2011च्या निवडणुकीमध्ये भाजपाची काय स्थिती होती आणि आत्ताची ती काय स्थिती आहे. म्हणजे ज्यावेळेस ते लोकसभेत मिळालेली मतं किती होती आणि नगरपालिकेला मिळालेली मतं आहेत याची तुलना केली तर त्याचं उलटं चित्र दिसेल. परंतु तीच तुलना आपण ज्यावेळेस तुलना करायला जातो तर त्याच निवडणुकीशी केली पाहिजे. आणि मला वाटतं की भाजपाला या निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळालेलं आहे. हे यश मिळण्याची कारणं जे आहे, अनेक कारणं आहेत त्याला, पण त्यापैकी महत्त्वाचं कारण आहे की या निवडणुकीमध्ये भाजपाने एक नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक लढवली. या निवडणुकीची त्यांनी 6 महिन्यापासून तयारी केली होती. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांवर, जिल्हा प्रमुखांवर जबाबदाऱ्या सोपवल्या, तिथे वेगवेगळ्या समीकरणाची मांडणी केली, तिथे स्थानिक पातळीवर प्रबळ असणाऱ्या पक्षांना बरोबर केलं आणि घेतलं. आणि काही उमेदवार ज्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली अशाही बद्दल काही टीका झाली की त्यांचे म्हणजे दागी लोकांना घेत आहेत वगैरे, पण ती सहन केली. कारण त्यांना एक माहिती होतं की 2014चा जो आपला विजय आहे त्या विजयामध्ये लाटेचा फार मोठा वाटा होता. पण हे जर यश टिकवायचं असेल तर पक्षाचं केडर मजबूत केलं पाहिजे, आणि ते केडर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच निर्माण होतं. म्हणून मला वाटतं की त्या पद्धतीने त्यांनी ती निवडणूक लढवली, त्याचा फायदा तो झाला. दुसरा प्रश्न होता की डिमॉनिटायझेशन आणि मराठा मोर्चा या 2 मोठ्या विषयांची पार्श्वभूमी याला होती, पण याचा परिणाम मतदानात जो निकाल आलेला होता त्याच्यात झालेला दिसत नाहीये. त्याचं कारण असं आहे की डिमॉनिटायझेशनचा संदर्भ जो आहे तो विषय देशभक्तीशी जोडण्यात भाजपाला यश आलेलं आहे. म्हणजे एकीकडे रांगेत उभा राहून लोकांना त्रास झाला का, तर नक्की झाला. लोकांना कारण नसताना त्यांच्या बचतीतल्या नोटा बदलायसाठी त्रास झाला का, झाला. शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव पडले का, पडले, नक्की त्रास झाला. परंतु लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये हे तुमच्या भविष्यात तुमच्याच फायद्याचं आहे हे पटवून देण्यात मला वाटतं की भाजपा नेत्याच्या प्रचार मोहिमेला यश आलेलं आहे. त्याचाच की त्याचा हा जो परिणाम झाला याला भाजप जबाबदार आहे हे ठासून सांगण्यात विरोधी पक्ष कमी पडलेला आहे. हा जसा परफॉर्मन्स ऑडिट सत्ताधारी पक्षाचं होतं तसं विरोधी पक्षात काम करणाऱ्या लोकांच्या 2 वर्षाच्या परफॉर्मन्सचं पण हे ऑडिट आहे, याच्याकडे बघितलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर, विशेषतः छोट्या शहरांच्या नगरपालिकांवर अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. तिथे एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. नगरपालिकांचा कारभार कशा पद्धतीने चालतो हे मला वाटतं की राज्याच्या छोट्या शहरांमध्ये फेरफटका मारून आलं की सहज लक्षात येतं. दुसरा एक जुगार खेळला होता तो थेट निवडणुकीचा. थेट निवडणुकीमध्ये
पक्षाच्या म्हणजे उमेदवाराचं जे वेटेज असतं ते कमी होऊन त्याला पक्षाचं वेटेज येतं, त्याला पक्षीय निवडणुकीचं स्वरूप येतं. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे होतो. त्याच्या केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, पक्षाचं चिन्ह याचा मोठ्या कॅनव्हासमध्ये पक्षीय निवडणुकीचा फायदा होतो. आणि आपल्याकडे मजबूत स्थानिक नेतृत्व नाही, त्यामुळे भाजपाने हा घेतलेला निर्णय त्यांना निश्चितपणे फायद्याचा ठरला. पण तो यशस्वी पण झालेला दिसतोय. जवळपास 52 भाजपचे नगराध्यक्ष दिसतात. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बघणार आहोत की हे जे थेट निवडलेले नगराध्यक्ष आहेत की जे अनेक ठिकाणी, म्हणजे आता पृथ्वीराज बाबांचं उदाहरण आहे की कराडमध्ये सत्ता त्यांची आहे पण नगराध्यक्ष भाजपचा आहे, तर अशा वेळेला विकासावरती त्याचा काही परिणाम होणार आहे का, आणि या अनुषंगानं पुढची चर्चा असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर प्रश्न असा आहे की नोटाबंदीच्या निर्णयानं भाजपला तारलंय का, या विषयावर चर्चा होती. पण नोटाबंदीचा निर्णय हा एकमेव म्हणजे कारण नाही आहे भाजपच्या विजयाचं, हरकत नाही आहे. पण आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील जे आता मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी तुमची सत्ता आहे मात्र नगराध्यक्ष भाजपचा आहे. उदाहरणार्थ कराड आहे, म्हणजे राष्ट्रवादीचं पण असंच काहीसं झालेलं आहे की तिथं त्यांची सत्ता आहे पण नगराध्यक्ष भाजपचा आहे. तर आता हे सगळं गाडा चालवताना तुमच्या नगरपालिकांचा विकास कसा होणार? नाही, मुळात अभिजित असं आहे की मगाशी थोडंसं इतरांना संधी जास्त मिळाली, मी माझी भूमिका मांडू शकलो नाही. परंतु जर एकूण नगराध्यक्षाची संख्या आणि नगरसेवकाची संख्या बघितली तर 1/3 आणि 2/3 असा हा कौल आहे. म्हणजे 1/3 भाजपच्या बाजूने कौल आहे आणि 2/3 भाजपच्या विरोधातला कौल आहे. हे मान्यच करावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्या राज्याचं अनालिसिस करण्यापेक्षा फक्त 58 लाख मतदारांनी कौल दिलेला आहे हा. आणि तिसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की सत्तेचा पुरेपूर वापर झाला. प्रत्येक शहरामध्ये मुख्यमंत्री काय भाषण करायचे की तुम्ही सत्ता आम्हाला द्या, हे शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे. ते अकोलकोटला बोलले, ते अनेक शहरामध्ये बोलले. आणि ठीक आहे, आता साहजिकच त्याच्यामुळे कदाचित काही लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला असेल. तर ठीक आहे, हा जनतेचा कौल आहे, हा भाग वेगळा. परंतु आता प्रश्न असा आहे की थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे चांगले वाईट परिणाम काय होतील. आता या सगळ्या त्रिशंकू अशा प्रकारच्या नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष समजा भारतीय जनता पक्षाचा आला आणि खाली जर त्याची मेजॉरिटी नसेल तर ते ठराव कसे होणार, त्या निधीचं वाटप कसं होणार. आता जे परिपत्रक आलेले आहे त्याच्यामध्ये 25% निधी हा थेट नगराध्यक्षाला खर्च करायचा आहे आणि त्याच्यावर आयुष्य ठरवलं असेल तर 2 वर्षापर्यंत आणता येत नाही आणि तोही 2/3 पाहिजे. आणि एवढं करून जर तो आयुष्यात ठराव मंजूर झाला तर त्याचा राजीनामा होणार आणि पुन्हा त्याचे बाय इलेक्शन होणार, असं कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सरळ आहे की शहराचा विकास व्हायला फार मोठ्या अडचणी होणार आहेत. आज जे लोकांना वाटतंय की आमचा विकास होईल, परंतु ह्याच्यामध्ये निश्चितपणानं प्रॅक्टिकल अडचणी त्या इतक्या येणार आहेत. कदाचित नगराध्यक्ष एका बाजूला आणि निवडून आलेले नगरसेवक एका बाजूला अशा प्रकारचा संघर्ष होणार आहे. असे 2 वेळा प्रयोग अभिजितजी काँग्रेस पक्षाने केले होते. 74-75 प्रयोग केला, तो यशस्वी झाला नाही म्हणून रिव्हर्स बॅक केला. स्वर्गीय विलास देशमुख मुख्यमंत्री असताना प्रयोग झाला, तो यशस्वी झाला नाही म्हणून तो विड्रॉ केला. आता भारतीय जनता पक्षाला माहित होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला हा प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सर्व्हे केला आणि त्यांच्या लक्षात आलं की थेट नगराध्यक्षाची निवडणूक आपण लढवावी आणि त्यातून हा पर्याय पुढे आलेला आहे. ठीक आहे, पण असं का होतं की काँग्रेस नाही का, असं का होतं की प्रत्येक सत्तेत आलेला पक्ष अशा प्रकारचा प्रयोग का करतो? म्हणजे तुम्ही सत्तेत होता त्यावेळेला तुम्ही असाच प्रयोग केला, तर भाजप सत्तेत आला तर भाजपने हा प्रयोग केला. म्हणजे फक्त सत्तेसाठी असे प्रयोग होतात का? नाही, ठीक आहे ना. आम्ही तो नवीन प्रयोग म्हणून करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला म्हणून आम्ही ह्याला विरोध केला होता की तुम्ही हे करू नका. आता ह्यांना असं वाटलं ठीक आहे, आता ह्याचं उत्तर काळच देईल ना आपल्याला. आता काय फार लांब नाहीये, ह्याचं उत्तर काळच देईल. ठीक आहे, आज विजयाच्या संदर्भातली निकालाची चर्चा आहे, पण ज्यावेळेस आपण नंतर बसू त्यावेळेस हे कळणारच आहे आपल्याला की याच्यातून काय नेमकं निष्पन्न होणार आहे. ठीक आहे, चंद्रकांत दादा कसा समन्वय ठेवणार आहात नगराध्यक्ष आणि ह्याच्यामध्ये? आकडे जे आहेत 52 जसे नगराध्यक्ष निवडून आले आहेत तसे 30 नगरपालिकांमध्ये मेजॉरिटी पण आहे भाजप. म्हणजे काय सर्वच ठिकाणी असं विपरीत घडलेलं असं नाही. म्हणजे ते मला वाटतं तो मुद्दा पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी असं पण आहे की राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी शिवसेना किंवा भाजपाची अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं की या समन्वयाने काम करावं असाच दिलेला हा कौल आहे लोकांनी. ठीक आहे, चंद्रकांत दादा समन्वय कसा ठेवणार आहात? म्हणजे आता असा तर आरोप होतोय की मुख्यमंत्र्यांनी लिटरली धमकावून वगैरे मतं घेतली, असा आरोप आता विरोधकांकडून होतोय की तुम्ही जर मला मतं दिली तर दत्तक घेईन मी गाव, मी तरच विकास होईल, हा एक आरोप. आणि दुसरी गोष्ट की समन्वय
असं आहे की जी लोकशाही आपण स्वीकारली आहे त्या लोकशाहीमधलं हे सत्य आपल्याला मान्यच केलं पाहिजे की शेवटी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांचं सरकार असतं त्या सरकारच्या माध्यमातूनच योजना येतात आणि त्याच्यामध्ये कुठे धमकी नव्हती किंवा आमिषी नव्हतं, ही वस्तुस्थिती मांडणं चालू होतं आणि हेच काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये केलंय. काँग्रेसचे जुने जाहीरनामे काढून पाहिले जे आम्ही या निमित्ताने काढले, त्याच्यात त्यांनी यांच्यात चुकीचं काहीच नाही. तर ती वस्तुस्थितीच असते की राज्यामध्ये सरकार जसा आहे तो योजना देतो आणि त्यामध्ये सरकार, मी तुम्हाला उदाहरण देतो कोल्हापूर महानगरपालिकेचं. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 1 वर्षापूर्वी झाली. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढलो, परंतु 33 जागा आमच्या आल्या, 2 जागा कमी पडल्या, महापौर आमचा नाही आला. गेल्या वर्षभरामध्ये एकही योजना आम्ही तिथे न्यायची म्हटली की त्या ठिकाणी एनओसी मिळत नाही. हा जो समन्वयाचा प्रॉब्लेम होतो, कारण शेवटी श्रेयाचा विषय येतो आणि त्यामुळे जर केंद्राची राज्य तेज, राज्याची राज्य तेज आणि त्या नगरपालिकेची राज्य ते असेल तर त्याचं ट्युनिंग व्यवस्थित होतं. हा त्यातला मुद्दा आहे. त्यात कुठे धमकी पण नाही आणि आमिष पण नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता दुसरा मुद्दा आहे की मग आता ठिकठिकाणी हे जे ऑड कॉम्बिनेशन झालेले आहेत त्याचं काय करायचं. तर मला असं वाटतं की शेवटी शहरातल्या राजकारणामध्ये निवडणुका झाल्यानंतर इमिजिएट सगळे एकमेकाचे मित्र असतात आणि अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन करून ते काम करतात. त्याच्या ठिकाणी त्याची उत्तरं मिळतील. फार मोठा टाय निर्माण होईल, क्रायसिस निर्माण होईल असं मला काय वाटत नाही. पण असं आहे ना की तुम्हीच सांगता की वर्षभर आम्ही आता निवडणुका जिंकून झाल्या, आम्हाला कुठलंही काम करता येत नाही, तर ती मैत्री टिकत नाही ना. पण पुढे निवडणूक झाल्यानंतर श्रेय आलं तिथं की ती मैत्री परत तानातनी चालू होते. त्याच्यामुळे प्रश्न आहे की 30 तुमच्या नगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण उरलेल्या 22 ज्या असतील जिथे तुमचे नगराध्यक्ष आहेत, आता असंच व्हाईस वर्सा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पण होऊ शकतं. तर अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला काय काढणार आहात, विकासाचा फॉर्म्युला काय? कारण तुमच्या ह्या दोघांच्या भांडणात, सत्तेच्या किंवा वर्चस्वाच्या वादात लोकांचे तर हाल होऊन चालणार नाही ना. असं आहे की मी जसं कोल्हापूरचं उदाहरण दिलं त्याचाच पुढचा पार्ट मांडतो की जरी 1 वर्षभरामध्ये महानगरपालिकेने एनओसी दिल्या नाहीत तरी सुद्धा लोकांचं प्रेशर क्रिएट होतंच. किंवा तुम्ही या चांगल्या विषयांमध्ये का विरोध करतात आणि आपोआपच अशा अनेक विषयांवर एकमत करावं लागतं. महानगरपालिकांच्या तुलनेमध्ये ही शहरं इतकी छोटी आहे, तर पन्हाळासारखं शहर 4,500 लोकसंख्येचं आहे. इकडे आमचं कुरुंदवाड शहर 17,000 लोकसंख्येचं आहे. अशा शहरांमध्ये इतकी एकमेकाशी घट्ट नाती असतात की मला असं वाटतं की रोजचा कारभार चालवायला फार अडचण येणार नाही. नाही, ठीक आहे. अभय देशपांडेजी, आपल्याला तर तुम्ही मराठवाड्यातल्या तुम्हाला माहिती आहे लातूरमध्ये काय घडलं होतं, म्हणजे वाघमारे सरांचं उदाहरण. ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये प्रयोग झाला त्यावेळेस तेच झालं होतं की काँग्रेसकडे थम्पिंग मेजॉरिटी होती, पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीची निवडून आले होते. त्यामुळे बराच काळ, म्हणजे फक्त लातूरच नाही, परळीमध्ये तीच परिस्थिती होती, परभणीमध्ये तीच परिस्थिती होती, अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्याला तोडगा म्हणून त्याच्यामध्ये बदलून ही थोडीशी पुनरुज्जीवित करताना एक थोडा 25% निधी डायरेक्ट महापौरांना दिलेला आहे. मला वाटतं की याच्यात आणखी काही सुधारणा कराव्या लागतील. महापौरांना अधिकार देतानाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलून केवळ महापौराची सत्ता करणं हेही बरोबर होणार नाही. तर त्याच्यासाठी मला वाटतं की म्हणजे महापालिकेमध्ये बऱ्याचशा वेळेस अनेक प्रस्ताव आयुक्तांकडून येतात. त्याच पद्धतीने मला वाटतं की स्थानिक पातळीवर सुद्धा सीओ असतील नगर परिषदांचे वगैरे, त्यांचे अधिकार देऊन त्यांच्या मार्फत प्रस्ताव पुढे आणणे, त्याच्यावर ते परिषदेमध्ये ठेवले, अध्यक्षांकडे अधिकार ठेवणे, या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं की चाकल्याने विचार करावा लागेल. नाहीतर राजकीय कुरघोड्यांमध्ये अनेक शहरं मला वाटतं ठप्प होतील, त्यांचा कारभार ठप्प होईल. ती शक्यता ना, कारण आपल्याकडे राजकारणाला शेवटी महत्व असतं. बरं, पूर्वी हे नव्हतं म्हणजे काय फार नगरपालिकांचा कारभार फार सुरळीत चालला होता आणि आदर्श व्यवस्था होती असंही नव्हतं. तिथेही ते गट होते. म्हणजे दादा म्हणाले मगाशी ते बरोबर आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये वेगवेगळे पक्ष असले तरी ज्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होतं त्या पद्धतीने नगरपालिकांमध्ये होईल, पण फक्त ते चांगल्या कामासाठी व्हावं एवढीच अपेक्षा आहे. नक्की, चांगल्या कामासाठी अंडरस्टँडिंग व्हावं. आपल्यासोबत हर्षवर्धन पाटीलचा मुद्दा काय आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर वेगळी लढली. शेवटच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी युती झाली शिवसेना भाजपची, तुम्ही वेगळे लढलात. एकत्र जर लढलो असतो आपण तर अजून चांगला मुकाबला करू शकलो असतो. आणि जसं आज नारायण राणेंनी म्हटलंय की काँग्रेसमधल्या लोकांनी किंवा नेतृत्व जे करतायत सध्या राज्य काँग्रेसचं, त्यांनी पदं देऊन पैसे घेऊन पदं देणं बंद करावं, त्याशिवाय काँग्रेसची अवस्था सुधारणार नाही. नेमकी काँग्रेसची अवस्था काय आहे? नाही, या निवडणुकीमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेना एकत्र लढली बऱ्यापैकी सांगतो, जवळजवळ 80% 90%. आणि काँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या पद्धतीने वेगळे लढले. त्यामुळे तिथं एकतर मताचं विभाजन झालं, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की एमआयएम ही जे काय फॅक्टर आहे, हा एमआयएमला ह्या निवडणुकीमध्ये उतरवण्याचं काम कुणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथं सेक्युलर वोट कटिंग व्हावं अशा प्रकारचा एक प्रयोग झाला आणि त्यामुळं
तिथं पण बऱ्यापैकी आम्हाला फटका बसला. आता 2014च्या लोकसभेचे निकाल बघितले, 2014च्या विधानसभेचे निकाल बघितले, तर त्यानंतर आता हे झालेलं मतदान जर बघितलं आपण, तर आता प्राईम मिनिस्टरनी काय सांगितलं की 93% लोकांचा नोट बंदीच्या बाजूनी निर्णय आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले की जे नोट बंदीला विरोध करतात ते देशद्रोही आहेत. मग आता देशद्रोही जर म्हणले तर मग हे सगळे निकाल 1/3 आणि 2/3 म्हणजे 52 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यातल्या राहिलेल्या 90 का 92 नगरपालिका या बिगर भारतीय जनता पक्षाच्या. समजा 900 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतील तर 2100-2200 नगरसेवक हे नॉन बीजेपीचे आहेत. याची आकडेवारी जर आपण बघितली तर मला असं वाटतं की हा काय सगळ्या राज्याचा कौल आहे असं काय मानता येणार नाही. ठीक आहे. अजून दुसरा फेज आहे, तिसरा फेज आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. ठीक आहे. मला वाटतं मार्च महिन्यामध्ये ह्याचा संपूर्ण अनालिसिस आपल्याला करता येईल. बरं, राणेंनी केलेल्या आरोपावर तुम्हाला काय बोलायचं म्हणजे मग मी चंद्रकांत दादांकडून उत्तर घेतो, कारण तुम्ही ते सोयीने टाळलेलं दिसलं. ठीक आहे, राणे साहेबांनी काय जे मत व्यक्त केलं असेल त्याच्यावर वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल. मला वाटतं प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल बोललेले आहेत आणि त्याबद्दल हा वरिष्ठ पातळीवरची चर्चा होईल. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला बोलायचं नाही. पदं घेऊन म्हणजे पैसे घेऊन पदं दिली जातात की नाहीच जात काँग्रेसमध्ये? तुम्ही सहकार मंत्री होतात, काँग्रेसमध्ये आहात आणि तुम्ही वरिष्ठ नेते आहात. तुम्ही जर लोकांना क्लिअर केलं तर लोकांना कळेल. नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता त्यांनी कशाच्या आधारावर मत व्यक्त केलं ते काय बोललं हे मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की या संदर्भात राणेसाहेब पण ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दलची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल. ठीक आहे. मी समजू शकतो तुमच्या म्हणजे उत्तर देण्यातल्या मर्यादा मी समजू शकतो, हरकत नाहीये. खरं तर चंद्रकांत दादा, मुद्दा असा आहे की MIM ला तुम्ही लिटरली ग्राउंडमध्ये उतरवलं असा आरोप केला हर्षवर्धन पाटलांनी. किती हास्यास्पद आरोप आहे की MIM ही काय अशी संघटना आहे का की जी भारतीय जनता पार्टीने किंवा सरकारने त्यांना उतरवल्याने उतरेल. आणि शेवटी जर अगदी त्याचं विश्लेषणच करायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीची जी प्रतिमा आहे, राष्ट्रीय प्रतिमा, हिंदुत्ववादी प्रतिमा, त्याचा वोटर ते कसं मान्य करेल अशा प्रकारचं MIM उतरवणं आणि MIM ला मोठं करणं. तर हे विश्लेषण कसं आहे की पराभवानंतर अशी कारणं शोधली जातात आणि मग हे MIMचं जे काही ते म्हणतायत ते समजा त्यांचं प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाणांनी दिवसभर आज ती रट लावलेली आहे, त्यामुळे कराडपुरता म्हणायचं म्हटलं तर बाकीच्या ठिकाणी कुठे MIM होती? कुठे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलला MIM होती का, कुरुंदवाडला होती का, सांगली जिल्ह्यात तासगावला होती, कुठे होती? हर्षवर्धनजी, काहीतरी चुकीचं विश्लेषण आहे. हर्षवर्धनजी, तुम्ही चुकीचं विश्लेषण करताय असं म्हणतात चंद्रकांत दादा. नव्हतीच कुठे MIM. नाही, हे चुकीचं विश्लेषण नाहीये. साधारणतः ठीक आहे. नाही, हे आता ते तर मान्य करणारच नाही सांगतो. अशा गोष्टी काही जाहीर कोणी मान्य करत नाही सांगतो. ठीक आहे, आता हे घडलं, आता हे काही जाहीरली कोणी मान्य करू शकत नाही सांगतो. ठीक आहे, पण अशा बी टीम उतरवण्याचं काम तर काँग्रेसने पण केलेलं आहे ना. म्हणजे मागच्या मुंबई महापालिकांचे निकाल बघितले तर तिथं त्यात म्हणजे वावगं काय? तुम्हाला त्या राजकारणावर आक्षेप काय? पण मनसे उतरवली होती ना तुम्ही. नाही, आम्ही फक्त भूमिका मांडली. आम्ही काय आता मग जर समजा एका बाजूला तुम्ही सांगता आम्ही करत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की त्यांनी केलं तर तुम्हाला वावगं काय? नेमकं पहिल्यांदा एकदा सांगा तरी त्यांनी केलंय का नाही केलं, मग पुढे बोलता येईल आपल्याला. नाही अभिजित, मला वाटतं की MIMचा या निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये MIMचं निश्चितपणे MIMला मिळालेली जी मतं आहेत ती सायझेबल मतं आहेत. परंतु अनेक ठिकाणी असं असतं की MIMचं जी मिळालेली मतं आहेत तीच निर्णायक ठरलेली आहेत का, असं नाही आहे. अनेक ठिकाणी मला सांगा, MIMचा सुरुवात झाली नांदेड महापालिकेपासून. नांदेड महापालिकेमध्ये MIMनी पहिल्यांदा ज्यावेळेस एंट्री केली तर ते MIMनी एवढे मोठ्या प्रमाणात मतं फोडूनही काँग्रेसची सत्ता आली तिथे. काँग्रेसची कंप्लीट मेजॉरिटीने सत्ता आली. म्हणजे जिथे स्थानिक नेतृत्व प्रबळ आहे, त्याची विश्वासार्हता आहे, त्या पक्षाची विश्वासार्हता आहे, अशा ठिकाणी MIMचा परिणाम जाणवलेला नाहीये. उस्मानाबादमध्ये MIMनी भरपूर मतं घेतली पण राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला तिथे.
म्हणजे अशी मतं घेऊनही जिथे पक्ष प्रबळ आहे तिथे त्याचा फारसा परिणाम जाणवलेला नाहीये. पण तरी पण मला वाटतं की MIMने घेतलेली या निवडणुकीतली मतं निश्चितपणे सायझेबल आहे. दुसऱ्या या 3 परीक्षा मगाशी 3 पेपरचा उल्लेख झाला. निश्चितपणे भाजपाच्या दृष्टीने हा स्कोरिंग सब्जेक्ट होता आणि त्या स्कोरिंग सब्जेक्टमध्ये त्यांनी आता स्कोरिंग केलेलं आहे. जिल्हा परिषदेचा पेपर त्यांच्यासाठी अवघड असेल, परंतु या पद्धतीने मोर्चे पानजडीचे करतायत त्याची मला वाटतं अन्य पक्षालाही दखल घ्यावी लागणार आहे आणि यापुढे वेगळं लढायचं, एकत्र लढायचं. विधान परिषदेत ते बघितलं, पण आत्ताही बघितलं. त्याच्यामुळे त्यांना फेर मांडणी करण्याची मला वाटतं वेळ आलेली आहे. नक्कीच फेर मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. अतिशय म्हणजे ही तर रंगीत तालीम आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची. आता पक्षीय म्हणजे राजकारण आणि निवडणुका हे दोन्ही आजच्या पुरतं हे थांबलेलं आहे. त्याच्यामुळे खूप मोठे गोंधळ याच्यामध्ये होऊ शकतात. या मिनी विधानसभा आहेत, शहरं छोटी आहेत, तिथला विकास खूप महत्त्वाचा आहे, सायझेबल लोकसंख्या तिथं राहते आणि त्रिशंकू अवस्थेत सुद्धा 34 जवळपास नगरपालिका आहेत. तर ज्या वेळेला की दुसऱ्या पक्षाचा कुठल्या तरी नगराध्यक्ष आहे आणि सत्ता तिसऱ्या पक्षाची आहे, त्यावेळेला गोंधळ, क्रायसिस आणि एकमेकांशी असलेले वाद उद्भवू शकतात. त्याच्यामुळे विकास थांबू शकतो. त्यामुळे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून या सगळ्या नगरपालिकांचा योग्य विकास होईल अशी अपेक्षा करूयात. किमान राजकारण होणार नाही असा दावा तर आपण कुणीही करू शकत नाही. तुम्ही सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार. पाहत रहा ABP माझा.